त्यांच्या चरणी नतमस्तक. जय जय त्यांच्याशी विचार विनिमय केला, चर्चा केली, सर्व परिस्थिती त्यांना तंतोतंत आणि सर्व माहिती देताना एक जरूर आहे. 3000 मतांनी निवडून आलो, पण त्यांनी 1 रुपया तरी काम केलं नाही असं याच्यासाठी काही साधू संतांनी मला या शिखरावर पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या नावाने सर्वांनी टाळ्या वाजवून आपण त्यांना अभिवादन करावं. परमपूज्य ओंकारगिरी महाराज आज या संस्थांचे पीठाधीश म्हणून त्यांची सर्व ओळख मला काही करायची किंवा करून द्यायची गरज नाही, त्यांना ओळखतोय. आशीर्वाद जावं हेही भगवंताच्या हातामध्ये असतं. ते काही तुमच्या माझ्या हातामध्ये असतात तर यालाही टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी खरेदी करून देतात. आणि मी तुम्हाला त्यांना फक्त विकासाच्या निधीसाठी खारीचा वाटा देतो. कधीही कोणत्याही साधू संतांनी 1 रुपया माझ्याकडून कधी मागितला नाही. प्रेमापोटी मी काहीतरी मुस्लिम समाजाचा असून परंतु टप्प्याटप्प्याने का होत नाही. विधानसभेला ज्या ज्या गावामध्ये चुका झालेल्या आहेत त्या गावाच्या कार्यकर्त्यांनी मला जी गॅरंटी दिली का यावेळेस साहेब काही असो परंतु आमचा गाव कमी राहणार नाही. मी स्वतः गावागावात जाऊन प्रमुख 50 नको का, तुम्हाला मार्केट कमिटी नको का, अशा पद्धतीने दबाव टाकून मतदान केलं. मंत्र्यापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांपर्यंतही गेला. तर माझी तुम्हाला एकच नम्र विनंती होईल आणि मी विनंती कराल. शनेश्वर भगवान की जय. 11 म्हणजे 11 ये ना महामंडलेश्वर हे बी 1008 सॉरी ते काही लिहिताना त्यांचं चुकलं असेल परंतु आपल्या शास्त्रीजींनी ही जी आजची जितके आपले मंगरुळकर शास्त्रीजींनी नाही खरं म्हणजे सर्व आमच्या या पंचकुरेशीतील आलेले सर्व साधू संतांचा मी या तालुक्याचा आमदार या नात्याने मनापासून आभार मानतोय की त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केल्यानंतर महामंडलेश्वर असतील त्यांचे सर्व साधू संत असतील हे सर्व आले. या महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो प्रत्येक निवडणुकीला अनमोल आशीर्वाद म्हणून आम्हाला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे जी आत्तापर्यंत काशीगिरी महाराज आपल्यामध्ये नाही आहे पण त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि त्याचे साक्षी दयानंद महाराज असतील, आमचे शास्त्रीजी असतील, त्यानंतर ओंकारगिरी महाराज असतील, आमचे कृष्णगिरीजी महाराज, म्हणजे मी 4 नावं घेऊ लागलो याचा अर्थ. पण सर्व साधू संत महंत नामदेव महाराज भी गेले आता येऊन, हे सर्व महाराजांचा अनमोल आशीर्वादाचा दान आज सर्व 22 आपल्या ज्या पंचायत समिती आहे आणि 11 आमच्याकडे जिल्हा परिषद आहे या सर्वाला मिळाला. त्याबद्दल मी सर्व महाराजांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचा आशीर्वाद अशाच आमच्या पाठीशी राहावं. आम्हीही त्यांच्या जे संस्थान आहे ती आचारसंहिता संपली की मी सर्व संस्थानाला स्वतः जाऊन भेट देईन, तिथलच्या त्यांच्या अडीअडचणी जाणून घेईल आणि त्यांच्या आदेशाचा पुढच्या 4 वर्ष सेवक म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. साहेब या सभेसाठी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. विरोधकांना आव्हान आहे का हे शक्ती प्रदर्शन? नाही खरं म्हणजे मी अपेक्षित ठेवलं नव्हतं की इतक्या हजारोच्या संख्येने जे आज सर्व कार्यकर्ते त्यामध्ये विशेषतः आमच्या महिला भगिनींची जी संख्या पाहिली तर फार मोठ्या प्रमाणावर होते. हे साधू संतांचा विश्वास आणि मुर्डेश्वर संस्थांचा विश्वास या संस्थांना
मी आतापर्यंत जे काही विकास आराखडा तयार केला तो 63 कोटी रुपयाचा आहे. भविष्यामध्ये तो 100 कोटीपर्यंत जाईल, कारण की हा रामकालीन हेमाडपंथी मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिरांचे आमच्या सरकार हे पहिला सरकार आहे की हे जे काम करताना मी जे पाहिलं त्यामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघाला एकत्रित करून मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, या तिघांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या या राज्यामधला हे पवित्र देवस्थान आमचा मुर्डेश्वर आहे. आणि जसं आपण पाहिलं तर फर्दापूरला छत्रपती शिवरायांचा 100 कोटी रुपये खर्च करून आपण शिवश्रेष्ठी बनवणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम पार्कचा काम चालू आहे. हे दोन्ही काम आपल्या या तालुक्यासाठी ऐतिहासिक आहे की जागतिक पर्यटकाला कोण छत्रपती शिवाजी महाराज होते, कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, या महामानवाचा तंतोतंत माहिती जगाला मिळावी ह्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी फर्दापूर ज्या जागतिक लेण्या आहेत त्या ठिकाणी त्याच्या कामाची सुरुवात केली. आणि ह्या सर्व जे काही राष्ट्रीय पुरुष असतात ह्या कोणत्या जातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतल्यापेक्षा ते आपल्या देशाचा मान सन्मान आहे, हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा स्वाभिमान आहे. ओके, थँक्यू.